नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे 11 जुलै 2025. तर सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. तर सर्वप्रथम पाहूया आजचे दिनविशेष. आज 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. आता हा जो दिन आहे, हा UNDP मार्फत आयोजित केला जातो आणि 1989 सालापासून लोकसंख्या दिन साजरा केला जातो. तर पहिल्यांदा 1990 साली हा साजरा केला गेला. 1987 साली जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली. त्यानिमित्ताने हा दिवस साजरा केला जातो. तर यावर्षीची म्हणजे 2025 ची थीम आहे एम्पॉवरिंग यंग पीपल टू क्रिएट द फॅमिलीज दे वॉन्ट इन अ फेअर अँड होपफुल वर्ल्ड. म्हणजेच आता ही जागतिक लोकसंख्या दिनाविषयी आपल्याला डायरेक्ट तारीख पण विचारलेले आहेत आणि वेगवेगळ्या तारखांवर वेगवेगळ्या परीक्षांमध्ये ऑलरेडी प्रश्न विचारण्याची टेंडन्सी आयोगाची आहे. तर ही जी ह्या वर्षीची जी थीम आहे, मी तुम्हाला आता सांगितलं एम्पॉवरिंग यंग पीपल टू क्रिएट द फॅमिलीज दे वॉन्ट इन अ फेअर अँड होपफुल वर्ल्ड म्हणजे काय? तर निष्पक्ष आणि आशादायक जगात त्यांना हवे असलेले कुटुंब निर्माण करण्यासाठी तरुणांना सक्षम बनवणे. तर लक्षात घ्या, 1987 साली जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली. त्यानिमित्ताने हा दिवस साजरा केला जातो. आणि हा दिवस साजरा करण्यामागचे उद्देश काय आहे? तर नक्कीच कुटुंब नियोजन, लिंग समानता, गरिबी, माता आरोग्य आणि मानवी हक्क यासारख्या लोकसंख्या विषयक समस्यांबद्दल लोकांना जागरूक करणे. तर पुढचे आता आपण आजची चालू घडामोडी पाहूया. खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सव 2025 हा कुठे होणार आहे याविषयी आता नुकतंच सरकारने जाहीर केलेलं आहे. तर याचं जे स्थान आहे हे आहे दाल सरोवर श्रीनगर काश्मीर. महत्त्वाचं म्हणजे हा पहिल्यांदाच आता आयोजित केला जाणार आहे. तर म्हणजे आता खेलो इंडियाचे जे काही विविध उपक्रम सध्या देशभरात राबवले जातात. त्यामध्येच आता अजून एका क्रीडा महोत्सवाची आता भर पडणार आहे. तर ही जी हा जो क्रीडा महोत्सव आहे, हा कधी आयोजित केला जाणार आहे? तर 21 ते 23 ऑगस्ट 2025 म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये हा महोत्सव साजरा केला जाणार आहे. हा महोत्सव खेलो इंडिया योजनेअंतर्गत प्रथमच जलक्रीडा प्रकारावर केंद्रित करणार आहे. म्हणजे आतापर्यंत वेगवेगळे क्रीडा प्रकार होते म्हणजे युवांचा असेल किंवा पॅरा असेल. तर आता इथे प्रथमच जलक्रीडा प्रकारावर केंद्रित केला जाणार आहे. या उपक्रमाचं उद्दिष्ट म्हणजेच काय? जलक्रीडा प्रकारांना चालना देणे व काश्मीरमधील क्रीडा पर्यटन वाढवणे. यामध्ये आता कयाकिंग, कॅनोईंग, रोईंग, सेलिंग आणि मोटर बोटिंग यासारख्या स्पर्धांचा समावेश आहे. केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालय आणि जम्मू काश्मीर प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानाने याचे आयोजन करण्यात आलेले आहे. आणि या देशभरातून जलक्रीडापटू सहभागी होणार असून एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेला आता बळकटी मिळणार आहे. यामध्ये महत्त्वाचं काय? तर दाल सरोवर हे भारताच्या नैसर्गिक सौंदर्याचं एक प्रतीक असून तिथे अशी स्पर्धा आयोजित होणे ही राज्याच्या विकास दृष्टीने मोठी पावले आहेत. यामुळे स्थानिक पर्यटन, रोजगार व क्रीडा संधीमध्ये वाढ होणार आहे. तुम्ही पाहिलंच असेल मागील काही दिवसांमध्ये पहलगामच्या हल्ल्यानंतर अ, काश्मीरमधील पर्यटनावर मोठा फटका बसला होता. त्यामुळे आता सरकारद्वारे वेगवेगळ्या पद्धतीने येथे पर्यटन वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाते. तर खेलो इंडिया अंतर्गत जलक्रीडा महोत्सव हा त्याचाच एक भाग मानला जात आहे. आता मी सांगितल्याप्रमाणे खेलो इंडियामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. तर ते कोणकोणते आहेत? तर आता एकूण 5 प्रकार यामध्ये आहेत. तर यावर्षीचे 2025 चे जो क्रीडा प्रकार आहेत ते कुठे-कुठे आयोजित केले जाणार आहेत हे मी सांगतो. तर सर्वप्रथम विंटर गेम्स जे हिवाळी खेळ आहेत हे लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये आयोजित करण्यात जातील. त्यानंतर पॅरा गेम्स म्हणजे जे दिव्यांग व्यक्तींसाठी दिव्यांग खेळाडूंसाठी आयोजित केले जातात हे दिल्लीमध्ये होणार आहेत. तर युवा गेम्स हे बिहार व दिल्ली येथे होणार आहेत. तर बीच गेम्स हे दमन दीव येथे आयोजित केले जाणार आहेत. आणि आता जो 5वा जो महोत्सव आहे, मी आता सांगितल्याप्रमाणे हा आता आपला दाल लेक श्रीनगर येथे आयोजित केला जाणार आहे. पुढची महत्त्वाची बातमी म्हणजे राजभवन अन्नदान योजना. तर नुकतीच एका राज्यामध्ये ही राजभवन अन्नदान योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. ते राज्य म्हणजे गोवा. गोव्यातील अनोखी सामाजिक पुढाकार योजना ही आहे. गोव्यामध्ये नुकतीच राजभवन अन्नदान ही योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांच्या पुढाकाराने ही योजना राबवली जात आहे. आणि खास गोष्ट म्हणजे राज्यपाल आपल्या 260 पुस्तकांच्या रॉयल्टीमधून हे निधी देणार आहेत. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की जे गोव्याचे जे राज्यपाल आहेत, पी.एस. श्रीधरन पिल्लई यांचे
स्वतःचे 260च्या आसपास पुस्तकं आहेत आणि बऱ्याचशा पुस्तकांचा अनुवाद देखील झालेला आहे. तर यातून त्यांना जी रॉयल्टी मिळते, ती रॉयल्टी त्यांनी राजभवन अन्नदान योजनेमध्ये समाविष्ट केलेली आहे. आणि या पुस्तक रॉयल्टीमधून सामाजिक योजना राबवणारे ते देशातील कदाचित पहिलेच राज्यपाल ठरलेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, तर ही जो सामाजिक पुढाकार आहे, तो कशामध्ये खर्च होणार आहे, तर ज्यांना मेडिकल फॅसिलिटीज वगैरे ज्या कमी प्रमाणात मिळतात किंवा जे खूप जास्त खर्चिक असे उपचार आहेत, तर त्यावर हा आता ही योजना राबवली जाणार आहे. पुढची महत्त्वाची आणि आंतरराष्ट्रीय दृष्ट्या खूप महत्त्वाची अशी बातमी म्हणजेच एलॉन मस्क यांचा आता राजकीय प्रवेश झालेला आहे. ही खूप महत्त्वाची बातमी आहे आणि सध्या खूप चर्चेमध्ये देखील आहे. तर त्यामुळे आपल्याला परीक्षेमध्ये एक तर त्यांच्या पार्टीचं नाव विचारलं जाऊ शकतं किंवा कोणी काढली असं विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे दोन्ही गोष्टी आपल्याला आता माहिती करून घेणं गरजेचं आहे. एलॉन मस्क यांचा आता राजकीय प्रवेश झालेला आहे आणि त्यांच्या पार्टीचं नाव आहे अमेरिकन पार्टी किंवा अमेरिका पार्टी असं देखील म्हणू शकतो. एलॉन मस्क यांचा अमेरिकेत त्या अमेरिकन पार्टीचं ते नाव आहे. याचा उद्देश काय होता? तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योजकता, नागरिक स्वातंत्र्य यांचा सन्मान आणि प्रसार करणे, असं यामागचं उद्दिष्ट सांगितलं जात आहे. तर मस्क यांच्या मते अमेरिकेच्या पारंपरिक राजकीय पक्षांना पर्याय देण्यासाठीच ही नवी चळवळ आहे. आता हे जरी आपल्या एलॉन मस्क यांच्याकडून सांगितलं जात असेल, तरीही यामागचं प्रमुख कारण म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांचे चाललेले जे काही संबंध आहेत, यासाठीच त्यांना पर्याय म्हणून त्यांनी आता राजकीय प्रवेश केलेला आहे. आणि यासाठी आपल्यासाठी एक विशेष गोष्ट म्हणजे या पक्षाचे आता कोषाध्यक्ष म्हणून वैभव तनेजा यांची नियुक्ती झालेली आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. ही एक भारतीय आहेत आणि जो आता एलॉन मस्क यांचा नवीन जो राजकीय पक्ष आहे, अमेरिका पार्टी किंवा अमेरिकन पार्टी, याचे कोषाध्यक्ष म्हणून आता वैभव तनेजा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते टेस्लाचे मुख्य आर्थिक अधिकारी देखील आहेत आणि भारतीय वंशाचे असल्यामुळे आपल्यासाठी देखील ही बाब महत्त्वाची आणि अभिमानाची देखील म्हणता येईल. तर आता नुकतेच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये जो काही वाद निर्माण झालेला आहे, तो कशामुळे आहे? तर यासाठी महत्त्वाचं कारण म्हणजे वन बिग ब्युटिफुल बिल. आता हे देखील आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, की या बिलाचं नावच काय आहे? तर वन बिग ब्युटिफुल बिल. आणि हे जे बिल आहे, हे अमेरिकेत नुकतेच मंजूर झालेलं विधेयक आहे. आणि या विधेयकामध्ये एक गोष्ट नमूद आहे, ती म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांसाठी म्हणजे ईव्हीसाठी मिळणाऱ्या सबसिडी आता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि याच्यामुळेच टेस्लाचे जे प्रमुख आहेत एलॉन मस्क हे नाराज झालेले आहेत आणि ट्रम्प यांच्यावर त्यांनी टीका देखील केलेली आहे. ट्रम्प यांनीही मस्कवर जोरदार पलटवार करत खळबळ उडवून दिलेली आहे. म्हणजे दोघांमध्येही खूप अगोदर चांगले संबंध होते. परंतु या वन बिग ब्युटिफुल बिल यामुळे दोघांमध्ये आता त्यांचे संबंध ताणलेले आहेत. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एलॉन मस्क यांनी स्वतःची पार्टी जरी काढलेली असली, तरी ते स्वतः राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाहीत. यासाठी कारण काय? तर ते अमेरिकेत जन्मलेले नाहीत. त्यांचा जन्म झालेला आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये आणि अमेरिकन संविधानानुसार राष्ट्राध्यक्ष किंवा उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी फक्त अमेरिकन जन्मांनाच देता येते. मात्र मस्क हे सेनेटर, गव्हर्नर किंवा काँग्रेसचे सदस्य मात्र होऊ शकतात. आणि मी आता सांगितल्याप्रमाणे ट्रम्प यांना निवडून आणण्यामध्ये मस्क यांचा मोठा वाटा होता. तरीही आता दोघांमध्ये हे सत्तेचे शीतयुद्ध सुरू झालेले आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, आपल्यासाठी महत्त्वाची बाब म्हणजे वन बिग ब्युटिफुल बिल हे अमेरिकेमध्ये नुकतंच मंजूर झालेलं विधेयक आहे आणि यामुळे एलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये वाद निर्माण झालेला आहे आणि त्यामुळेच आता एलॉन मस्क यांनी नवीन पार्टी स्थापन केलेलं आहे. त्याचं नाव आहे अमेरिकन पार्टी आणि त्याचे कोषाध्यक्ष म्हणून वैभव तनेजा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढची महत्त्वाची बातमी म्हणजे ब्रिटिश F-35B लाइटनिंग फायटर जेट हे केरळमध्ये अडकलेले आहे. केरळमधील त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी हे अडकलेले आहे. तर झालंय काय? तर एक ब्रिटिश F-35B लाइटनिंग फायटर जेट जो जगातील सर्वात आधुनिक आणि महागड्या लढाऊ विमानांपैकी एक आहे. तो केरळमधील त्रिवेंद्रम विमानतळावर अडकून पडलेला आहे. यामध्ये हायड्रॉलिक सिस्टीममध्ये गंभीर बिघाड झाल्याने य या विमानाचे आता टेक ऑफ शक्य झालेलं नाहीये. आणि खूप महत्त्वाची अशी बातमी आहे. कारण ब्रिटिश हा एक विकसित देश आहे आणि त्यांचे फायटर जेट आपल्या विकसनशील देशामध्ये अडकणे ही खूप महत्त्वाची बाब आहे. आणि खूप थोडीशी गंभीर देखील बाब म्हणता येईल. काय झालेले आहे तर तांत्रिक अडचणीमध्येच F-35B हे जेट शॉर्ट टेक ऑफ अँड व्हर्टिकल लँडिंग STOVL या तंत्रज्ञानासह सुसज्ज आहे.
मात्र त्यासाठी हायड्रॉलिक प्रणालीची अचूक कार्यक्षमता अत्यावश्यक असते. ही प्रणाली बिघडल्यामुळे विमान सुरक्षितपणे उड्डाण करू शकत नाही. त्यामुळे ते 14 जूनपासून तेथेच पार्क करून ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे महत्त्वाचे म्हणजे भारत आणि इंग्लंड म्हणजेच UK यांच्यामध्ये एक युद्ध सराव चालू होता मागील महिन्यामध्ये जूनमध्ये. आणि या सरावादरम्यान यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे याचं लँडिंग केरळमध्ये करावं लागलं आणि तेव्हापासून ते तेथेच अडकून आहे. आणि F-35B हे खूप अत्याधुनिक असं फायटर जेट आहे. त्याची स्टेल्थ टेक्नॉलॉजी देखील खूप म्हणजे अदृश्यता होण्याची देखील टेक्नॉलॉजी आहे. त्यानंतर 1200 किलोमीटर प्रति तास इतका त्याचा जबरदस्त वेग आहे. त्यासोबतच त्याचे प्रगत सेन्सर आणि रडार प्रणाली हे देखील त्यामध्ये आहे. आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे हे जेट जे आहे ते शॉर्ट टेक ऑफ अँड व्हर्टिकल लँडिंग STOVL या तंत्रज्ञानासह सुसज्ज असे आहे. त्यामुळे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे लक्षात घ्या, ब्रिटिश F-35B अडकले कुठे? तर केरळमध्ये. ठीक आहे. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर आजचा एक प्रश्न पाहून घेऊया. राजभवन अन्नदान योजना ही कोणत्या राज्यातून सुरू करण्यात आलेली आहे? पुन्हा एकदा वाचतो. राजभवन अन्नदान योजना ही कोणत्या राज्यातून सुरू करण्यात आलेली आहे? मी या अगोदरच तुम्हाला सांगितलं की न्यूज वाचताना की याविषयी आपल्याला 2-3 फॅक्ट्स माहिती असणं गरजेचं आहे. तर पर्याय क्रमांक 1 आहे गोवा, पर्याय क्रमांक 2 आहे केरळ, पर्याय क्रमांक 3 आहे तामिळनाडू आणि पर्याय क्रमांक 4 आहे कर्नाटक. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोवा. गोव्याचे जे राज्यपाल आहेत त्यांनी राजभवन अन्नदान योजना ही सामाजिक कारणासाठी ही गोव्यातून सुरू करण्यात आलेली योजना आहे. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक छान-छान कंटेंटसाठी आमच्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आम्ही टेलिग्राम, WhatsApp, Facebook आणि Instagram या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहोत. तर आम्हाला सर्वच ठिकाणी आम्हाला फॉलो करायला आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.